त्यानंतर एक मोठी बातमी आहे। मंत्रालय परिसरामध्ये रील शूट करण्यास बंदी घालण्यात आली आहे। कुख्यात गुंडांना मंत्रालयामध्ये रील शूट करून सोशल मीडियावर टाकलेलं होतं आणि त्यानंतर वाद निर्माण झालेला होता। तर विरोधी पक्षांनी सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची विनंती करतानाच काही सवाल उपस्थित केले होते। आता या प्रकरणामध्ये मंत्रालयीन प्रशासनाने मंत्रालयामध्ये रील शूट करण्यावर बंदी घातलेली आहे। जर कोणी शूट करताना दिसलं तर त्याचा मोबाईल ताब्यात घेतला जाणार आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश खायबळने मंत्रालय परिसरामध्ये रील शूट केलेले होते आणि त्यावरून वेगवेगळे सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले होते। सामान्य नागरिकांना मंत्रालयामध्ये जाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, मात्र जे गुंड आहेत ते मंत्रालय परिसरामध्ये जाऊन रील शूट करतायत असा घणाघात विरोधकांनी केलेला होता। आणि त्याच प्रकरणामध्ये आता एक मोठा नियम तयार करण्यात आला आहे। गुंडांना मंत्रालयामध्ये रील शूट केल्यानंतर आता दक्षता घेतली जाते असं म्हणावं लागेल। पोलिसांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांना करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर मंत्रालय परिसरात रील शूट करण्यास बंदी घातलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? मंत्रालय परिसरामध्ये रील शूट करण्यास बंदी घातल्याचं कळतंय, काय अपडेट्स? पण आपण बघतो या ठिकाणी मंत्रालय परिसरामध्ये आता रील शूट करण्यास बंदी घालण्यात आलेली, कारण काही दिवसांपूर्वी त्याच गुंडाने मंत्रालय परिसरात रील शूट केला होता आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। यामुळे टीका टिप्पणी ही सरकारवरती सुद्धा होऊ लागली। एकूणच शासकीय सेवा आणि सुरक्षा यंत्रणांवरती सुद्धा टीका होऊ लागली। यामुळे आता मंत्रालय परिसर मध्ये जर रील शूट केला तर त्या संबंधित व्यक्तीचा मोबाईल आहे तो जप्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। आणि मंत्रालय प्रशासन असेल तसेच पोलीस असतील आता खडबडून जागे झालेले आहेत आणि प्रत्येकावरती करडी नजर आता मंत्रालयातील सीसीटीव्ही द्वारे तसेच पोलिसांद्वारे ठेवण्यात येणार आहे। जर कोणी या ठिकाणी अशा प्रकारची कोणी कशाही व्यवस्थित प्रकारे जरी रील शूट केली तरी त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। कारण कुख्यात गुंड हे मंत्रालयामध्ये येतात। तो गुंड आहे जो जामिनावरती बाहेर आला होता, मात्र मंत्रालयात जाऊन त्यांनी रील शूट केला आणि तो व्हायरल केला। त्यामुळे विरोधकांनी चांगलंच सरकारला धारेवर धरलं होतं। यानंतर आता सरकार आणि मंत्रालय प्रशासन आहे ते खडबडून जागे झालेलं पाहायला मिळतंय। फरा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।